संध्याकाळची वेळ होती. दोनदा वापरलेले कपडे पुन्हा वापरण्याची सवय नसल्यामुळे आम्ही खरेदी करायला गेलो. त्यापैकी एका दुकानात जाताच मी अवाक झाले. मी त्या दुकानामध्ये माझ्या वर्गात शिकणाऱ्या माझ्या मित्राला पाहिले. तो त्या दुकानात काम करत होता. मी त्याला विचारले, "तू इथे कसा? आणि इथे काय करतोस?" तर तो स्मितहास्य करीत म्हणाला, "माझे वडील शेतात काम करतात आणि मला 3 बहिणी आहेत. बाबांच्या कामावर इतक्या सर्वांचे पोट भरणे कसे शक्य होत नाही. त्यात दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली की आमच्यासारख्या शेतकऱ्यांना काय करावे? म्हणून मी कॉलेज सुटल्यावर येथे काम करतो." ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नव्हते. कारण एसी कारमध्ये बसून बाहेर उन्हातान्हात वस्तू विकणाऱ्या माणसांचे दुःख माझ्या वाट्याला येणं दूरच. उलट आजपर्यंत मी जे मागेन ते मला मिळाला असल्यामुळे मला कोणत्या गोष्टीची किंमत नव्हती असं म्हणालात तरी चालेल. पण याला इथे काम करावं लागते आणि कॉलेज आणि काम कसं प्रकारे करत असेल असा मी विचार करतच होते. आणि "बोला मॅडम, काय पाहिजे?" त्याने माझ्या आईला विचारले. मी घरी जाताना देखील हाच विचार करत होते की खरंच गरिबी माणसाला काय काय करायला शिकवते. माझी आई देखील गरीब कुटुंबातून आली होती. मी सांगत होते की जन्मापासून गरिबीची चादर अंगावर ओढलेली होती. दोघी बहिणी एकमेकींचे कपडे वापरून मोठ्या झाल्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तडजोडीची सवय झाली होती. अर्ध्या किमतीत पुस्तके घ्यायची आणि वर्ष संपले की ती पुन्हा अर्ध्या किमतीत परत करायची. त्यामुळे त्यांना चांगल्या रीतीने पुस्तके हाताळण्याची सवय लागली होती. भाडे घेण्यासाठी घरमालक यायचा, पण हातात पैसे नसल्यामुळे लाचारी पत्करावी लागली होती. म्हणून आम्हाला आईबाबा कधी काही कमी पडू देत हे तेव्हा मला कळाले. माझ्या आयुष्यातील दुःख हे असायचे की सकाळी कॉलेजला जाण्यासाठी मला उठावे लागत असे आणि एसीची छान थंड हवेत उठणे नकोसे वाटत असे. मला बॅग उचलण्या इतपत पण कष्ट मी कधी घेतलेत मला आठवत नाही. पण त्यांच्या आयुष्यात सकाळी उठल्यावर घरातील सर्व कामे पूर्ण करून कॉलेज करणे, मग पुन्हा कामाला जाणे आणि अभ्यास उरकणे यांना कसे बरे जमत असेल तेच कळत नाही. आणि त्यांची ही लढाई त्यांच्या परिस्थितीशी असते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चालूच असतो. आणि माझा संघर्ष मला आवडते टीव्ही कार्यक्रम बघता येत नाही हा असतो. थोडक्यात काय जीवन जगण्यासाठीचा संघर्ष तडजोड मला माहीतच नव्हती. त्या दिवशी चित्रपट पाहिला. 2 बहीण भाऊ दुसरीत असतात. बहिणीचे शूज तुटून जातात, पण घरच्या परिस्थितीमुळे घरी सांगता येत नव्हते. बहिणीची सकाळची शाळा असल्यामुळे ती तिच्या भावाचे शूज घालून जायची आणि दुपारची भावाची शाळा असायची तेव्हा त्याला धावत येऊन ती द्यायची. एकदा शाळेत स्पर्धा होती धावण्याची. त्या स्पर्धेत 1 नंबरला विजयपदक तर दुसऱ्या नंबरला शूज असे बक्षीस होते. तर तो मुलगा घरी धावत आला आणि बहिणीला सर्व वृत्तांत सांगितला. दिवस उजडला. तो धावला. अगदी जीव मुठीत घेऊन धावला आणि यामध्ये त्याचा पहिला नंबर कधी आला हे त्याला देखील कळले नाही. तो हिरमुसला. तो पहिला नंबर येऊन सुद्धा हिरमुसला, कारण त्याचा संघर्ष हा त्याच्या गरजा न पुरता मर्यादित होता, कारण परिस्थितीमुळे त्याला शूज घेऊ शकत नव्हतं. आपण पाहतो की 90% विद्यार्थी हे गरीब घराण्यातील असूनही त्यांनी अव्वल मार्क मिळवलेले असतात. का माहितीये? कारण त्या परिस्थितीची त्यांना जाणीव असते. त्या परिस्थितीत होरपळून निघालेला जीव काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो. तेव्हा त्यांच्या जिद्दीपुढे बाकी सारे शून्य असते. माझ्या रूममध्ये एसी लावा, नाही तर माझा स्टडी नाही होणार. मला बाईक घेतली तरच मी कॉलेजला जाईन. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. अशा ईशोरामाच्या वस्तू काहीच नसतात तरी ते ध्येय गाठतात. गरिबी माणसाला वय नसताना मोठा विचार करायला लावते. दुसऱ्यांबद्दल विचार करायला लावते. काही नसताना जगायला शिकवते. एक पैशामागची मेहनत माहीत असते. सुखाची सवय नसते, मग कोणतीही परिस्थितीत जगायला शिकवते. ज्या व्यक्ती स्वतः मेहनत करून आपल्या आयुष्याला आकार देतात त्यांनाच खरा जीवनाचा अर्थ आकलन आलेला असतो. जीवनातील संघर्ष हा प्रत्येकाचा लहानपणीच सुरू होतो, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि संघर्षातून जो संकटावर मात करून पुढे येतो तोच यशस्वी होतो.